नाशिकला 3 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। नाशिकसह मुंबई, ठाणे आणि पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा अंदाज आहे, तर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन करण्यात आलंय। अनावश्यक प्रवास टाळावा असंही आवाहन आहे। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, खरं तर नाशिकमध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस होतोय आणि आजच्या दिवशी हवामान विभागानं नाशिकला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मध्यरात्री त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या विविध भागांमध्ये सुद्धा रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आणि एकूणच जर बघितलं तर सध्याच्या घडीला नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये जो पुराचा मापदंड म्हणून ओळखला जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी येऊन ठेपलेलं आहे। आणि अशा सगळ्या दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं, घराच्या बाहेर गरज नसेल तर पडू नये अशा स्वरूपाचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यामुळे येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत हे पाणी आलंय। रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा हाय अलर्ट असेल। त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटेच्या मुसळधार पावसानं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू झालाय। जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। पावसाच्या पाण्याचा निचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही होतीये। नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरामध्ये झाड कोसळलं। रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर फांदी पडली आणि त्यामुळे नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। पावसामुळे झाडांच्या फांद्या धोकादायक असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 24 तासात नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे 27 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। वाहनं, वीज तारा, दुभाजक आणि रस्त्यांवर झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। 2 ठिकाणी जुन्या वाड्यांच्या भिंतीही कोसळल्या आहेत, तर महापालिका आणि अग्निशमन विभागाचे आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीमध्ये पाणी भरले। मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये देखील पाणी शिरले। नाशिकमध्ये काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याचाच हा परिणाम स्थानिकांना भोगावा लागतोय। सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीमध्ये पाणी भरलं आणि त्याचीच ही दृश्य आहेत। मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंग पर्यंत हे पाणी पोहोचले, त्यामुळे अर्थातच वाहनांचं देखील मोठं नुकसान होत आहे। विठ्ठल रुक्मिणी कॉलनीची ही दृश्य आणि या कॉलनीमध्ये मुसळधार पावसाचं हे पाणी भरलेलं आहे। बिल्डिंगच्या पार्किंग पर्यंत पाणी पोहोचले आणि त्यामुळे वाहनांचं देखील मोठं नुकसान होत आहे।